तर भाव चालला होता आज आपला गावाला. गावाला जाणं म्हणजे विषय हार्डच की हो. श्लोकला बोललो तू येतोय का? श्लोक बोलला मी काय नाही येत पप्पा. तोपर्यंत दुकानात एक आलं कस्टमर. त्या कस्टमरच्या बाळाचे कान टोचायचे होते. ते कान टोचले आणि मी आणि शौर्य निघालो गावाला. गावाला निघाल्यानंतर शौर्य बसला पुढच्या सीटवरती. स्विफ्ट म्हणजे आपली मिनी कूपरच हो. मग काय निघालो घरून निघाल्यानंतर आलो आपण कराडमध्ये एक छोटंसं काम होतं. तर शौर्य बोलला की पप्पा मला भूक लागली आहे. शौर्याला बोललो की थांब आपण ॲपल घेऊया. ॲपलचं एक स्टॉल दिसलं, मग काय ॲपल घेतले तिथले. गाडी लागली होती आपली रिझर्ववर. मग काय आलो पेट्रोल पंपावरती, पेट्रोल टाकलं. तिथनं निघालो पुढे आलो तर शौर्य लेफ्ट साईडच्या सीटवरच झोपला. मग काय आलो आपल्या शेवटी फाट्यावरती बघा आपला झेंडा कसा दिसतो या. पावसामुळे तर रस्ता एकदम खराब झालता. शेवटी पोचलो घरी बघतोय तर शौर्य डायरेक्ट पेरलेल्या रानातच गेला. मग गेलो आम्ही चिक्कूच्या इथे. चिक्कूला तर चिक्कू खूप लागले होते. मग काढायचे कसे, कारण की खाली पाणी पाजलेलं होतं. तशीच चिक्कूची डाळी वाकवली आणि चिक्कू काढून घेतले. आणि शौर्य बघतोय तर शौर्य पाणी हापसू राहिला होता. पाणी काय हापसायला येत नव्हतं, जास्त दिवस बंद असल्यामुळे. मग काय चिक्कू जरा धुवून घेतले, कारण की चिक्कूचा चिका एकदम कपड्याला लागत होता. तोपर्यंत आम्ही सीताफळ काढण्यास सुरुवात केली. सीताफळ काढून मी मम्मीला घेतलं आणि आम्ही निघालो कराडच्या दिशेने. तोपर्यंत झाला आपल्या गाडीचा एक प्रॉब्लेम. पॉवर विंडोज बंद पडली होती. मग गेलो डीमार्टला. डीमार्टमध्ये थोडी खरेदी केली. बाकीच्या 2 बॅग टाकल्या डिक्कीमध्ये आणि निघालो घरी येऊन पोचलो. शौर्याने केलं बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.